मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ठाणे महानगरपालिका याच्यामध्ये जी भरती निघालेली आहे ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये, याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात, याच्यामध्ये GNM फिमेल, GNM मेल आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी याची पदे आहेत. त्याच्यामध्ये GNM फिमेलसाठी एकूण 24 वॅकन्सी असणार आहेत. त्याच्यानंतर GNM मेलसाठी एकूण 3 वॅकन्सी असणार आहेत आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी एकूण 27 इतक्या वॅकन्सी असणार आहेत. तर याच्यामध्ये हा ॲप्लिकेशन भरण्यासाठी शेवटचा जो दिनांक आहे तो 16 मार्च 2026 असणार आहे. तर याच्याविषयी आपण जी डिटेल्स माहिती आहे ती पाहूया. तर बघा, आपण स्क्रीनवरती पाहत आहात, याच्यामध्ये बघा 15वा वित्त आयोग कंत्राटी भरती ठाणे महानगरपालिकेची भरती आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. याच्यामध्ये GNMची एकूण पदसंख्या ही फिमेलसाठी 24 असणार आहे. त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीजला जे रिझर्वेशन आहे त्याप्रमाणे या ठिकाणी पोस्ट दिलेल्या आहेत. सोबत GNM मेलसाठी एकूण 3 वॅकन्सी आहेत. तर याच्यामध्ये बघा, या ज्या कॅटेगरी आहेत त्याचा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते आपल्याला माहीत होईल. सोबत आपल्याला जो एज्युकेशनचा क्रायटेरिया आहे तो GNM मेल आणि फिमेल यांच्यासाठी सेम असणार आहे. त्याच्यामध्ये BSc नर्सिंग किंवा GNM कोर्स विथ MNC रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्यासोबत जे उमेदवार एक्सपिरियन्सवाले आहेत अशा उमेदवारांना या ठिकाणी प्रेफरन्स देण्यात येणार आहे. तर GNM मेल आणि फिमेल या पदांसाठी एकूण मानधन हे 20,000 इतकं असणार आहे. त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष, याच्यामध्ये मिनिमम एज क्रायटेरिया हा 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 65 वर्ष असणार आहे. तर एकूण पदाची संख्या ही 27 इतकी असणार आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यासाठी. तर जे कॅटेगरीतील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जे रिझर्वेशन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानुसार पदे पण दिलेले आहेत. तर याच्यानंतर एज्युकेशन क्रायटेरिया जो आहे या पदासाठी तो 12वी पास उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि ते पण सायन्समध्ये उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सोबत आपल्याला बेसिक पॅरामेडिकल कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि जर तो कोर्स नसेल तर आपल्याला सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे जे SIचा कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि जे उमेदवार एक्सपिरियन्स असतील त्यांना या ठिकाणी प्रेफरन्स देण्यात येणार आहे. त्याचसोबत याच्यासाठी जी पे स्केल आहे ते 18,000 इतकं पे स्केल असणार आहे. त्याच्यानंतर बघा, हा जो ॲड आहे याच्यासाठी जो करार पद्धतीने ॲड आहे ती 11 महिने 29 दिवसाचे असणार आहे. त्याच्यानंतर कामानुसार या ठिकाणी आपल्याला पुढे एक्सटेंड करून पिरियड मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे ॲडमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया. तर याच्यामध्ये अर्ज भरण्याच्या ज्या सर्वसाधारण सूचना आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्याचा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढे बघा, ह्या सूचना दिल्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की फी. तर याच्यामध्ये ओपन उमेदवार जे आहेत, ओपन कॅटेगरीतील अशा उमेदवारांना 750 इतकं परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. तर येणाऱ्याच्या भरतीसाठी हे परीक्षा शुल्क हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यानंतर जे कॅटेगरीतील उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी 500 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की वयोमर्यादा आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की अर्ज भरताना ज्या सर्वसाधारण सूचना काय आहेत त्या या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर अर्जामध्ये पुढे गेल्यानंतर आपण बघूया, संगणक अर्हता सांगितलेली आहे. संगणक अर्हतेमध्ये आपल्याला MSCIT प्रमाणपत्र धारक असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी कशा असावी याचे नियम दिलेले आहेत. त्याच्यानंतर सिलेक्शन जी क्रायटेरिया आहे ते या ठिकाणी दिलेला आहे, आपण स्क्रीनवर पाहू शकता. याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. सोबत आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून आपण ही PDF डाउनलोड करू शकता. तर या सर्वसामान्य अटी आहेत, त्याच्यानंतर ज्या सूचना आहेत वगैरे दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी वैद्यकीय आरोग्य अधिकारी ठाणे महानगरपालिकेची सही देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो स्क्रीनशॉट आहे आपल्याला वॅकन्सी आणि त्याच्यानंतर एज्युकेशन क्रायटेरिया, एक्सपिरियन्स आणि पेमेंट याचा स्क्रीनशॉट आपण घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन भरतीविषयीची अपडेट तुम्हाला भेटत राहतील. सोबतच स्पर्धा परीक्षेविषयी आपल्या मनामध्ये काही प्रश्न असल्यास ते आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता.